प्रशांत कोरटकरला हजर करण्यात आले आणि सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। कोर्टात हजर करण्यात आले कोरटकरला कोल्हापूर कोर्टामध्ये आणि सुनावणी सुरू झालेली आहे। कोरटकरनं कोणतं वाहन वापरलं त्याचा तपास करायचा आहे असं सरकारी वकिलांकडून सांगण्यात येत आहे। कोरटकरला आर्थिक मदत कुणी केली त्याचा तपास सुरू असल्याची देखील माहिती समोर आली आहे। कोर्टात सरकारी वकिलांचा सध्या युक्तिवाद सुरू आहे। प्रशांत कोरटकरनं फरार असताना वापरलेली कार सुद्धा जप्त करण्यात आल्याचं कळतंय। कोरटकर त्या दरम्यानच्या काळात कुणाकुणाला भेटलेला होता त्याची माहिती सुद्धा मिळाली असल्याचं पोलिसांकडून कोर्टात सांगितलं जात आहे। प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टात हजर करण्यात आले आणि आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। आरोपीला कोणती संघटना मदत करत होती याचा तपास करायचा आहे असं आता सरकारी वकिलांकडून सांगण्यात येत आहे। आणि कोरटकरला या सगळ्या संदर्भात अधिक कोठडी मिळावी अशी मागणी केली जाते। 5 दिवसांची कोठडी वाढवून मिळावी अशी आता मागणी पोलिसांकडून करण्यात येते। सगळ्यांसमोर बसून तपास केला तर योग्य होईल असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे 5 दिवस वाढीव कोठडी ही मिळावी अशी सरकारी वकिलांकडून युक्तिवादादरम्यान मागणी केली जाते। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, सुरुवातीला प्रशांत कोरटकरला 3 दिवस कोठडी देण्यात आलेली होती, जी कोठडी आज संपते आणि त्यानंतर कोरटकरला कोल्हापूर कोर्टात हजर करण्यात आलेले आहे। साधारणतः 12:30च्या दरम्यान कोरटकरवरील सुनावणीला कोल्हापूर कोर्टात आता सुरुवात झाली आणि यावेळी आता प्रशांत कोरटकर संदर्भात अधिक तपास करायचा असून 5 दिवस वाढीव कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांकडून युक्तिवादादरम्यान केली जाते। मदत करणाऱ्यांची नावं कोरटकरनं सांगितलेली आहेत। दरम्यानच्या काळात तो कोणाकोणाला भेटला त्याची नावं देखील समोर आलेली आहेत। त्यामुळे या सगळ्यांना एकत्रित बसवून तपास करायचा आहे, त्या दृष्टिकोनातून म्हणून वाढीव कोठडी मिळावी अशी मागणी आता सरकारी वकिलांकडून केली जाते। युक्तिवाद करत असताना नेमके कोणते मुद्दे समोर आलेत पाहूया आपण। कोणती संघटना आरोपीला मदत करते का हे तपासायचंय। 2 समाजातील दरी वाढवण्याची लक्षणं दिसतात असं सरकारी वकिलांचा युक्तिवाद आहे। आरोपीचा मुख्य हेतू होता हे कोण त्यांच्या स्टेटमेंटमधून घडवून आणतंय का हे तपासायचंय असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आलेला आहे। ज्या लोकांची नावं घेतली आहेत कोरटकरनं त्या सगळ्यांना एकत्रित बसवून तपास करायचा आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलांचा आहे। समोरासमोर बसवून तपास करायचा आणि त्यामुळे 5 दिवसांची वाढीव कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आलेली आहे। तर कोरटकरच्या मागे कोणती संस्था कार्यरत आहे किंवा कोणती संस्था कार्यरत आहे का हा देखील तपास करायचा आहे। त्यामुळे कोरटकरची कोठडी ही वाढवून मिळावी असं आता सांगितलं जात आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, कोरटकर सिकंदराबाद, इंदोर, नागपूर या ठिकाणी फिरला असा सरकारी वकिलांचा दावा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।